तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीत भारत आणि न्यूझीलंड आज भिडणार आहे। भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या सेमीफायनलमध्ये स्थान पक्क केलंय। पण अ गटात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी या दोन संघांमध्ये चुरस आहे। रविवारी होणारा सामना जो संघ जिंकेल तो संघ अ गटात अव्वल क्रमांक मिळवणार अशी सुद्धा माहिती सध्या तरी मिळते। तर हा सामना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना असणार आहे। तर न्यूझीलंड विरुद्धचा आजचा सामना विराटसाठी स्पेशल असेल। विराट या सामन्यासाठी मैदानामध्ये पाऊल ठेवतात सचिन तेंडुलकर, MS धोनी, युवराज सिंग यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीमध्ये तो स्थान मिळवणार आहे। विराटला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली तर त्याचा हा कारकिर्दीतला 300वा वनडे असणार आहे। त्यामुळे तो 300 वनडे खेळणारा जगातील 22वा खेळाडू ठरेल तर भारताचा 7वा खेळाडू तो ठरणार आहे। तर विराटच्या कारकिर्दीतील आजचा हा 300वा सामना असणार आहे, वनडे खेळणारा 300वा सामना। आणि तसं जर झालं तर आज विराट जो आहे तो देशातला 7वा असा खेळाडू बनणार आहे। त्यासाठी विराटसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि विराट आज मोठा पल्ला गाठणार असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे आता विराट कोहली याची दमदार कामगिरी आज बघण्यासाठी सर्वजण उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे। धोनी, सचिन आणि युवीच्या पंक्तीमध्ये आता विराट कोहली आज स्थान मिळवणार असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। एक अतिशय मोठा टप्पा विराट कोहलीने गाठलेला आहे।